साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत कोणामागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हट. कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी कोणा पडली घाई तर कोणाला सबुरी कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी. काहीच फायदा झाला नाही. काहीच फायदा झाला नाही कसा? अरे पेपरात फोटो छापून आलाय ना तुझा. मग काही दिवसांनी आलाच असता आत्म्यात शांती लाभो म्हणून. आम्ही काही जनावरांच्या प्रेमात पडतो. अहो त्या माणसाला नाव गाव काय आहे की नाही? नाव नाही मला माहिती, पण तो एक पोलीसवाला आहे. पोलिसाशी लग्न केल्याचा एक तोटा असतो. हा कोणता? कसं आहे ना, प्रत्येक बाईला काय वाटतं, आपला नवरा आपल्या पाठीपाठी फिरावं, राईट? पोलिसाच्या बाबतीत तसं होत नाही. का हो? काय ना, पोलीस कोणाच्या पाठी पळतो? चोरांच्या. मग पण एक बरं होईल, कोणाला मधलं छेडायची हिंमतच नाही होणार. कॅन्सल. एक तर तुझ्यासाठी चांगला नवरा मिळत नाहीये. मी आहे ना. म्हणजे चांगला नवरा बघायला मी आहे ना. उगाच किरकिर करू नका रे. किरकिरे. येस, किरकिरा हा परफेक्ट माणूस आहे आणि तो सायलीच्या ऑफिस मध्ये काम करतो. किरकिरे आणि सायलीचं दोघांचाही सूर जुळतायत. हॅलो, अगं मी बोलतोय. बोला. अगं प्यार तो होगा ही होगा चित्रपट लागलाय. आपण जाऊया बघायला. अगं मला वेळ नाही, तू किरकिरांना घेऊन जा. आणि हो, लांब बसू नका, जवळच्याच तिकीट काढा. हो पण घरी यायला उशीर होईल. अगं होऊ दे ग उशीर, तू किरकिरांबरोबर बाहेरच जेवून घे. आणि तुम्ही? अगं मी जरा माझ्या प्रायव्हेट कामासाठी जाणार आहे. कुठलं प्रायव्हेट काम? आहे प्रायव्हेट काम. तुला काय करायचंय? तू उशिराच घरी ये आणि जरा एकमेकांबरोबर बोला काहीतरी. चल, ओके, बाय. अहो, मला काही समजतच नाहीये. जवळ आले की मन जुळतील आणि मग समज मी जर तुझ्या अगोदर निघून गेलो तर तू दुसरं लग्न करशील? समजा मी तुमच्या अगोदर गेले तर तुम्ही दुसरं लग्न कराल? तू प्रश्नावर प्रश्न विचारू नकोस ग. तुम्ही फालतू प्रश्न विचारू नका हो. आपण विषय बदलूया. खरंच विषय बदलूया, मला पण कंटाळा आला. तू बस बस इकडे. बसलीस? मला सांग की तुझं ऑफिस कसं चाललंय? माझं ऑफिस कसं चालेल, ते जागेवरच आहे. खूप चांगला विनोद होता. अशीच हसत राहा. चला. सायली, मला असं म्हणत होतं की तुझ्या ऑफिस मधली मंडळी कशी आहेत? मंडळी, माझा स्टाफ उत्तम, मस्त. अहो तुम्हाला सांगायचंच राहिलं, आमच्या इथे ना एक सोनी नावाची मुलगी आली. तिचं हवालदारावर प्रेम आहे. कसली भिंडोक आहे ती, नुसत्याची फिरतच असते. माझा हवालदार, माझा हवालदार. म्हणू दे ग. तो किरकिरे कसं आहे? किरकिरे किरकिरे बरं आहे. म्हणजे मला आधी वाटला होता की महामूर्ख या, पण नाही, आता हळूहळू हळूहळू शिकतोय.
महत्वाचं काय, जरा प्रेमळ आहे तो. म्हणजे तुझी काळजी घेतो तो. घेतो म्हणजे कामावर जास्त लक्ष आहे त्याचं, पण उत्तम काम कर. अच्छा, म्हणजे तुझ्याबद्दल त्याला आपुलकी वाटते. माझ्याबद्दल नाही हो, कामाबद्दल त्याला आपुलकी. अच्छा 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 अच्छा. योग्यच आहे तू. नाही मी मित्र म्हणून उद्या जर मी कुठे बाहेर निघून गेलो तर मित्र म्हणून तो तुला आधार देईल ना. या तुम्ही कुठे जाताय? नाही मी म्हणजे बाहेर म्हणजे वर निघून नाही म्हणजे अशा ठिकाणी की जिकडे मोबाईलची रेंजच नसेल. बस का SMS करायचं ना असं पटकन. नाही नाही आणि मेसेजही नाही मिळाला तर. मी काय चंद्रावर जाताय मेसेज? त्याच्याही वर. काय अहो तुम्हाला बरं वाटतंय ना, असं काय बोलताय? हे बघ सायली, तू 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 विषय बदलू नकोस. हे बघ मला असं म्हणायचं की आपला संपर्क म्हणजे माझा संपर्क तुला साधता आला नाही तर तू कुणाचा सल्ला घेशील? आई बाबांचा. आई बाबा पण यात्रेला गेले तर? आई बाबा यात्रेला गेलेत, तुम्ही घरात नाही आहात, रश्मी नको मग किरकिरे. बरोबर, शाबास शाबास. शाबास की कशाबद्दल? नाही बघ किरकिरे खूप खूप चांगला माणूस आहे. म्हणजे तू त्याच्याबरोबर वेळ घालव, त्याच्या आवडी निवडी तू जप. अहो आवडी निवडी समजून गेला तो काय माझा नवरा आहे का? भविष्यात झाला तर? काय म्हणाल तुम्ही? नाही काय म्हणालात तुम्ही? नाही म्हणजे मी जर गेलो तर दुसरा पर्याय नको का? मी मित्र म्हणून. हे बघा तुम्हाला मी शेवटचं सांगते, तुम्हाला काही झालेलं नाहीये, उगीच माझं डोकं खाऊ नका. जाऊ दे, मी तुमच्याशी बोलतच नाही. सायली माझं ऐकून तर घे ना सायली. काय झालं मॅडम? किरकिरे, या पुस्तकात जी कारणं दिली आहेत ना, माझा नवरा अगदी तसंच वागतोय. म्हणजे कसं? म्हणजे ना तो माझ्यापासून काहीतरी सतत लपवण्याचा प्रयत्न करत असतो. मी तुझ्यापासून दूर जाणार, लांब जाणार असं काहीतरी सांगण्याचा तो प्रयत्न करत असतो. आणि आज तर त्याने कमालच केली किरकिरे. आज तर तो मला म्हणायला लागला, तुझ्या मित्राबरोबर बाहेर फिरायला जा, पिक्चरला जा, हॉटेलमध्ये जेवायला जा. कोण मित्र? तुम्ही. आणि कोण? मग चांगलं आहे की. चांगलंय काय किरकिरे, चांगलंय काय? या पुस्तकात असं लिहिलंय, नवरा असं वागायला लागला ना की बरंच काही कारण दिली तो यात. आणखी काय लिहिलंय? आणखीन असं लिहिलंय, असं नवरा वागायला लागला याचा अर्थ त्या नवऱ्याचं बाहेर अफेअर चालू आहे. आता तो काय करणार? एक तर बाहेरच्या बाईला घरात आणून घेऊन किंवा घरातनं पळून जाणार त्या बाईला घेऊन. मग तुम्ही कशाला घाबरताय? मी घाबरत नाहीये किरकिरे, मला गॅरंटी आहे आमचे हे घरातनं पळूनच जाणार. पाहिलं किती उपयोग झाला या पुस्तकाचा? वाचाल तर वाचाल. मला एक कळत नाहीये किरकिरे, यांनी मला फिरायला जायला का सांगितलं? हा मॅडम, म्हणजे त्यांना दाखवून द्यायचं असेल तुमचंही कुठेतरी बाहेर लपड आहे. म्हणजे असे 1-2 साक्षीदार मिळाले ना की तुम्हाला घटस्फोटानंतर पोटगी द्यायला नको. हो काय म्हणताय? नाही छे छे, माझा नवरा असं नाहीये, अजिबातच नाही. मॅडम, पुस्तक आणखी पुढे वाचा आणि मग लक्षणं जुळतायत का बघा, म्हणजे आणखी खात्री होईल. अरे परमेश्वरा, आता कोणती लक्षणं जुळू देऊ नकोस रे बाबा. माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे हो. पुस्तक हॅलो सीताराम भाऊ, श्रद्धांजलीचा हॉल बुक झालाय. मी मरायच्या आधीच हॉल बुक करताय? अरे डेट अजून फिक्स आहे का? पण तुम्ही डेट होणार आहे फिक्स आहे ना? हा ते फिक्स म्हणजे एकदम फिक्स आहे, पण माझ्या बायकोला कळलं नाही पाहिजे. मेल्यावर कळणारच ना. ती नंतर बघू रे, पण आधी कळलं नाही पाहिजे. अहो पत्रिका पण छापून झाल्यात. लग्नाच्या पत्रिका? लग्नाच्या नाही हो, श्रद्धांजलीच्या. बरं ठीक आहे, मग आता काय करायचंय? आताच वाटू काय, म्हणजे लोकांना डेट ऍडजस्ट करायला बरी. अरे मी म्हणतोय कुणाला कळता कामा नये, आणि तू तर सगळीकडे बोंबाबोंब करतोयस. ठीक आहे, वहिनीला कळलं का? नाही
सायलीला अजून काहीच समजलं नाहीये. किरकिरेचं काय झालं? तिला किरकिरे जवळ पाठवलंय. हळूहळू जुळेल त्यांचं आणि मग त्यांचं जुळलं की मी मोकळा. आता त्या तुमच्या जवळ आल्या ना तर लांब जा. तुमच्यात आणि त्यांच्यामध्ये दुरावा पाहिजे. कमीत कमी 2 हात तरी लांब राहा. कोणीतरी संतांनी म्हटलंय ना, खाओ खुजाओ बत्ती बुझाओ मस्का बन पाओ मोह से 2 हात लंबे रह जाओ. हे कोणत्या संतांनी म्हटलंय? आता आपल्याला काय आठवत नाही, पण तुमच्यापासून वहिनी 2 हात लांब जातील तेवढंच त्यांना दुःख कमी होईल. बरं बरं बरं, तू फोन ठेव, मी नंतर तुझ्याकडे येतो, मग आपण सविस्तर बोलूया. ओके ओके. तू कधी आलीस? हा हे काय आत्ताच आले. मग ठीक आहे. मी ना तुमच्यासाठी इडली आणली. खाली ठेव खाली ठेव. असं काय, मी आज तुम्हाला भरवणार आहे. नको, 2 हात लांब. हो, दोन्ही हात लांब आहेत माझे. कोणत्या हाताने भरवू सांगा ना. नाही नाही, मी माझ्या हाताने खाईन. 1 हात 2 हात लांब. हो, असं काय करताय, सारखे सारखे लांब लांब का जाताय? हो काय, तुम्ही बघितलं नाहीत का मला? बघा ना, मी असे छान छान कपडे घातलेत आणि मी अशी तयार झाली आहे. म्हणजे मी असे केस सोडलेत. नको नको, 2 हात लांब 2 हात लांब. तुम्हाला मी असं काही वेगळं नाही वाटत आहे आज? अगं, खूप वेगळं वाटतंय. 2 हात लांब 2 हात लांब. अहो, असं काय करताय? बघा ना, माझी अशी चाल पण आज बदलली आहे. सगळ्या सौंदर्याची उधळण तू आजच का करतेस? तुम्हाला माहितीये का मी काय ठरवलंय? याच्या पुढे ना मी असे कपडे नाही घालणार. म्हणजे लॉंग मिडी, असं मायक्रो मिनी शॉर्ट, मस्त मस्त मस्त. अगं, तू असं केल्यावर मी तुझ्यापासून दूर कसा जाणार? तुम्ही लांब का जाताय? नको नको, 2 हात लांब. शी बाबा, असं काय करता? नको सायली, सायली सायली. काय? अगं नको ग, 2 हात लांब. सायली, सीताराम. करताय तुम्ही? सायली. असं काय ते? ऐका ना. नको. ऐका ना. अगं सायली, अहो, ऐका ना. ऐक ना माझं. अहो, अगं नको ग. आता फोन कोणाचा? हॅलो, हाय पोलीसवाले. तुम्ही कोण? त्या दिवशी नाही का तुम्ही माझा जीव वाचवला चोरापासून, तीच मी. तूच का ती? मला तुमचा नंबर पोलीस स्टेशन मधनं मिळाला. बरं, काय काम आहे बाई तुमचं? बाई? बाई? ताई. मला ताई काय म्हणता? तुम्ही माझ्या गळ्यातले ताई. अहो, एवढ्या घाईत घेऊ नका हो. तुम्ही एक काम करा, हा, तुम्ही मला लवबर्ड रेस्टॉरंट मध्ये भेटायला याल. लवबर्ड्स? वाटपट काय? माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. जीवन मरणाचा? तुम्ही आलात ना की मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगते. हो, मी ताबडतोब येतो. हो, आताच येतो. आत्ताच? ठीक आहे ठीक आहे. हे काय, कोणाचा फोन होता? अगं,
खाजगी काम आहे. मला नाही सांगणार तुमचं खाजगी काम. अगं सगळ्याच गोष्टी तुला सांगितल्याच पाहिजेत का? मी तुमची कोणीच नाहीये का? अगं तूच माझं सर्वस्व आहेस, पण एक दिवस मला सर्व सोडून जावं लागणार आहे. मग हे सर्व कोण खाणार आहे? अहो असं काय करता सीताराम? सीताराम सीताराम बोला किरकिरे. मॅडम काय झालं? नवरा म्हणून आहे आपला. म्हणजे सगळी लक्षणं जुळली तर? चढलं ते लक्षण. हे फार ना लक्षण वागायला लागलेत. आता काय केलं त्याने? अहो माझ्यापासून लांब लांब पडतायत, जसा काय मला स्वाईन फ्लू झालाय. हा, त्यांना वेगळाच फ्लू झालाय. त्यांना अँटीडोस द्यावाच लागेल. अहो मगाशी ना हे कोणाशी तरी बोलत होते. कोणतं रेस्टॉरंट? लवबर्ड रेस्टॉरंट बद्दल. लवबर्ड रेस्टॉरंट? आपल्या तिथे जावंच लागेल, त्याशिवाय हा गुंता सुटणार नाही. मलाही बघायचं कोण आहे ती सख्खी. हो मॅडम, ठीक आहे, मी निघतो. ती जागा कुणीच घेऊ शकत नाही. मी तर मुळीच नाही. सध्या जागेच्या किमती किती वाढल्यात. लालबाग परळला 10x10 ची जागा घेणं म्हणजे किती मुश्किल झालंय. आपला बँक बॅलन्स बघितला ना तर आपल्याला आपलीच जागा कळते. बरोबर ना डोके? मी जागेचं महत्व कुणाला सांगतोय? जो जागाच नाही त्याला. ए डोके. हो जाधव, मागे डोक्यात मारत जाऊ नका. का? मागे छोटा मेंदू असतो. अच्छा, तरी तुझ्या डोक्यात काही येत नाही. आता मला कळलं, तुझ्या डोक्यात तर छोटा मेंदू आहे. हो, माझ्यात काय, सगळ्यांच्या डोक्यात 2 मेंदू असतात, एक छोटा आणि एक मोठा. हा, मला माहितच नव्हतं. असं माहिती असणार, तुमचं सामान्य ज्ञान कमी आहे ना. बरोबर आहे, मी असामान्य माणूस आहे. काय बोलता? मग तुमचं जन्मगाव कोणतं? माझं जन्मगाव? माझं जन्मगाव डमडमपूरचं बनगरवाडी. अरे स्पेलिंग सांगा ना. स्पेलिंग ना? हा. माझं गाव डमडमपूरचं बनगरवाडी नाही. मग माझं गाव ना, माझं गाव गोवा. गोवा, GOA, गोवा. वा, म्हणजे स्पेलिंग येत नाही म्हणून जन्मगाव पण बदललं. म्हणजे आता तुला पटलं की मी माझ्या दोन्ही मेंदूचा वापर करतो ते? ठीक आहे. हो, पण ते राणे साहेब आणि शिंदे साहेब आपल्या दोघांचा पण वापर करून घेत आहेत. कसा काय? असा काय काय? आज राणे साहेब कुठे गेले? नवीन सिनेमा बघायला. आणि या पोलीस स्टेशनची जबाबदारी आपल्या दोघांवर टाकली. आणि शिंदे कुठे गेलेत? कुठे म्हणजे मानकापे डॉक्टरकडे. कशाला? सर्दी खोकला झाला असेल. जाधव, हल्ली साथीच्या रोगांची लागण वाढली आहे. जर आपण प्रकृतीची काळजी घेतली नाही तर जीवावर बेतू शकतं. तुम्ही काळजी घ्या. मला काय धाड पडलं? आपण बघितलं, सर्दी म्हणजे तुमची वर जायची तयारी झाली अर्धी. आणि खोकला झाला तर? खोकला? मग तर तुमचा वर जायचा मार्ग झाला मोकळा. आपल्याला खोकला वगैरे झाला नाही. बघितलं? हो जाधव, जाधव कावीळ असू शकते. बघा, मलेरिया पण होऊ शकतो. हा, आणि ते टायफॉइड पण होऊ शकतो ना. आणि हो, आता टीबी सुद्धा होतो. डोके, तू मला घाबरवू नको. खरंच होऊ शकतो. हा कुठे गेला? डॉक्टर कडे ना. मी पण डॉक्टर कडे जातो. अरे जाधव, मस्करी करतो हो. केला. पण हा सीताराम कधी येणार आहे काय माहित. बोला ताई, काय काम आहे? ताई काय म्हणता? सोनी म्हणा ना. हे गुलाब घ्या. हे गुलाब कशाला? तुमच्या वर्दीला लावा. तुम्ही माझा जीव वाचवलात ना, म्हणून गिफ्ट. हो, ते जाऊ द्या. हो, तुमच्या जीवन मरणाचं काय ते सांगा ना.
हे सगळं तर तुमच्यावर अवलंबून आहे. मी काय करणार? माझ्यावर प्रेम करा ना. अहो काहीतरीच काय बोलताय तुम्ही? माझे हात हातात घ्या ना हो. अहो, माझ्या हातात काहीच उरलं नाहीये. म्हणूनच सांगते, तुम्ही माझा हात हातात घ्या. माझं प्रेम दुसरीवर आहे. हे तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? हे तुम्ही आधी का नाही विचारलं मला? तुम्ही तिला सोडा ना, सोडा ना. वेटर, एक सोडा दे रे. मला सोडा नकोय, तुम्ही तिला सोडा ना. तिची जागा कुणीच घेऊ शकत नाही. तुम्ही का जागा सोडताय? ही जागा माझी नाहीये. इथे दुसऱ्याला बसवा. हे घ्या. बाय. बघतेच आता हिला. काय ग हा? काय काय चाललंय काय? मॅडम तुम्ही इथे? इथे म्हणजे माझंच घर मिळालं ना गाडी लावायला. तरी मी सांगत होतो ही दिसते तेवढी साधी नाही आहे. तुम्ही काय म्हणताय काय मॅडम? आता जो इथून गेला ना तो माझा नवरा होता. मला माहिती नाही तो तुमचा नवरा होता. तुम्ही कधी मला फोटो दाखवला होता त्याचा? मला कसं माहिती असणार? आणि त्याने माझा दिलेला गुलाब पण परत दिला. का? हा, आणि मला म्हणाला त्याचं दुसऱ्याच मुलीवर प्रेम आहे आणि तो तिच्याशिवाय जगू शकत नाही. म्हणजे मॅडम तुम्ही पण नाही? दुसरी मुलगी? दुसरी मुलगी कोणती दुसरी मुलगी? मला शोधायलाच हवी कोण मुलगी. दुसरी मुलगी. साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत. कोणामागे कोण कसे धावे, कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी. प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल हाट.